ये साधु संतों की सेवा है, ऐसे कोई रास्ते में नहीं मिलती। एक कोई आगे जन्म का कोई पुण्य है तो साधु संतों की सेवा मिलता, पर हर कोई आई माई काकले का काम नहीं सेवा करने में भी एवढं पण आहे। पण इतना है जरूर, सेवा बिगर कोई आज दिन तक। माझ्या रानात सहारा आहे पण पाणी एकदा मेंढरी पेत्यात पुन्हा इरीला पाणी येणार नाही। आयलं बरं, मला काम लावलं तुला, काय छान काम झालं। मग गेले दिवशी मेंढराला पाणी भरपूर तुंबवून ठेवलं मस्त। दुसऱ्या दिवशी पाणीच नाही म्हणजे आता तुमच्या बाबा पाण्याच्या सोयीने कुठे बी जावा, चारा चारून जावा, सगळं हिंडवा, भरपूर चारा आहे। मग मेंढर आपल्या पाणी जय मावळ मामा, आता सकाळ सकाळ उठलोय, आंघोळ वगैरे करायची आहे। तर बऱ्याच जणांचं मेंढक्यांचं चाललंय की पाजणे पाजायचं, तुम्ही पाहू शकता पाठीमागे सकाळ सकाळ सगळे मेंढके बघा मेंढ्यात जाऊन पाजणे पाजायला लागलं। ते प्रत्येक ठिकाणचं चालू झाले काम। हे यांचं रोजचं दिनक्रम असं आहे की उठायचं, आंघोळ वगैरे करायचं, पाजणे वगैरे पाजायची, बाळवाचं दर्शन घ्यायचं, रोजचा त्यांचा दिनक्रम आहे। आता आपण झोपलो होतो, आपली गाडी लावलेली आहे। चला तर आपण आज आंघोळ काय केलेलं नाही, आता आंघोळ करायला जायचंय। जिकडे तिकडे पाजायचं चाललंय। दर्शन घ्यायला निघालं, तर आंघोळ वगैरे झाल्यावर काही आंघोळ केली, दर्शन घ्यायला चाललोय आता। सोडायचं चाललंय आता। आता काय आतबाई सारखं नाही ना, का फक्त वाहन आणायचं। वाहन आणायचं आतबाई सारखं काय फक्त आवरावरी करायची। येतो मी ह्यांना सोडून येतो। माझ्या रानात सहारा आहे पण पाणी एकदा मेंढरी पेत्यात पुन्हा इरीला पाणी येणार नाही। आयलं बरं, मला काम लावलं तुला, काय छान काम झालं। मग गेले दिवशी मेंढराला पाणी भरपूर तुंबवून ठेवलं मस्त। दुसऱ्या दिवशी पाणीच नाही म्हणजे आता तुमच्या बाबा पाण्याच्या सोयीने कुठे बी जावा, चारा चारून जावा, सगळं हिंडवा, भरपूर चारा आहे। मग मेंढर आपल्या पाण्याच्या सोयीने चारून गेली निघून। पालखी बी गेली पुढच्या गावाला। सापडले एक धनगर आला आणि बसला, सापडले का? ही नवरा बायको दुखतं गेलं मामाची साहेब. पालखी घालवायला पुढे गेले, कोण आले, सगळी लोक गेले, हे धनगर कशाला इथे येऊन बसले। म्हणजे बाबा कुणाकडे चाललाय म्हणायचं, सापडले किती राहतात? "हा, मामाच्या बकऱ्यात चाललंय, बकरी इथं होती म्हणून मी इथं." चला तर आता आरतीचा टाइम झालाय। सादर कर मामा, चला तुम्ही। आषाढी कार्तिकी भक्ता जन येती व साध संत येते, चंद्रभागेमध्ये स्नान जो करते, दर्शन घेण्या मात्र ते होया मुक्ते, ते शिवसी नामदेव माधवसी नामदेव बाधे वाटे। जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा, रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे तो जगा। जय देव
जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती व वाळू तुष्कवल्ले दामा जय देव मानव जन्माचा उद्धार झाला अवतरले संत अक्कोळ गावाला बालपणी त्यांनी चमत्कार केला बस्तीचे दर्शन भोजन थाळीला जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती ओ वाळू तुझ केवल दामा जय देव मेंढ्या राखीत उन्हात अनात मुख्या प्राण्यावर अपार प्रीत नितीने वागावे कमी नाही होत उणवताला मामा शासन करीत जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा श्री सद्गुरु मुळे महाराज की जय श्री हलसिद्धनाथ महाराज की जय बाळूमामाचं मुळे अण्णाचं आप्पा हलसिदाचं विठ्ठल बिरदेवाचं मालिंगरायाचं मरगवाईचं बोला बोला बाळूमाच्या नावानं ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू चालू आहे मेंढर सोडायचं चाललं ते काय आलं? चलो एवढ्या बाजरीत सोडल्या तर मेंढ्या हो का त्यांनी सांगितलं होतं आमच्या बाजरीमध्ये सोडून जाता जाता सोडा तर सोडल्यात आता त्यामुळे मग आपण आता खोर गावाकडे निघालोय आता इथं बांडगाव आणि खोरच्या इकडं डोंगर आहे त्या डोंगरा येऊन आम्ही थांबलो का इकडं मेंढर चरतात आहे सगळी जिकडे तिकडे का इकडे एक मामा बसल्यात आहे का इकडे एक जण बसलाय काही वरती पण येतं काही माग तिकडं पाठीमाग थांबल्यात आहे परत बसतात कारण आता इकडं चरायला भरपूर आहे त्यामुळे चरते त्यामुळे निवांत बसतोय बघू शकता कशा प्रकारे चरतात आहे बघा कसे शांत पडल्यात खायला काहीतरी सांगते एका मेरीला चाललंय मग का बघता ऐकतोय बघा इकडे आमच्या आत्याचा वाडा असतो का इथं बघा इथे दिसतोय इथं शेडच्या अलीकडल्या साईडलाच बघा हिरवं हिरवं दिसते ना त्यांच्या तिथे असतो बघा इकडं आमचे पाहुणे आले ते पाणी वगैरे घेऊन आले ते पिचकुलं पाहुणं झाडा काय म्हणतात झाडा काय आहे का हा मग काय दाजी म्हणलं ना हा बरोबर
मला काल माहिती म्हातारे आहे का ओळख? कोण आहे मी? ते सांगायचं कमी पडले तुम्ही किती होते पळा की वर. ते आमचे पाहुणे आल्यात सगळे बघा इथं. बघा बिचकुले पाहुणे इथं. आता पाणी प्यायला आणल्यात इकडं. आता काय पाणी प्यायला जास्त दिसते ते. बऱ्याच वेळानंतर पाणी भेटले आम्हाला इकडं. 1:30 वाजले पाणी भेटायला. बघा मेंढक माग बघा. प्यायनात ना ते पाणी. चला पाणी पिया पाणी पिऊ चला 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 मेंढक्यानो तिकून आणा तिकडून चालले बघा ती माग हाना पाणी पिऊ द्या. केले का पाणी हे बाळू माझ्या नावाने सांग भले. पाणी असे पिऊ द्या आणि अशी फिरवा इकडे चराय चांगला आहे. बाबा गाणं म्हणायला लागलं वाटतंय. आपल्याला समजत नाही पण गाणं लय भारी म्हणतो. ये पता केला से बघा कसे बाबा गाणं म्हणतात ते. रे पता मती करो दे माया को अभिमान अभिमान माँ कहीं चला गया नहीं पता नहीं. हरे बंधा भगति का मार्ग बहुत मोटा मोटा देखे रे भगति का मार्ग बहुत मोटा मोटा देखे रे ये साधु संत क्या बोले है दिल पर मति करो अभिमान यो मते करो अभिमान. हरी हे सेवा सेवा संताकारी कर ले तो बंदा फिर नहीं मिले मौका वो फिर नहीं मिले मौका. वो साधो ये संता की सेवा नहीं ऐसी कोई रास्ता में मिले वो नहीं कोई रास्ता में मिले. रामकृष्ण हरी मेमोरी हाउस मार रहा है. ये साधु संत की सेवा है ऐसे कोई रास्ते में नहीं मिलती. ये कोई आगे जन्म का पुण्य है तो साधु संत की सेवा मिलता पर हर कुछ आई माई काकले का काम नहीं सेवा करने में भी एवढं पण आहे. पण इतना है जरूर सेवा बिगर कोई आज दिन तक पार नहीं हुआ. कसना भी तुम सेवा करा हलका करा भारी करा सेवा सेवा का माताव एवढा काय लोकांना कळत नाही आणि ज्याला कळत आहे त्याला काही कमी नाही. खरं खोटं खरंय. तो ऐसा करून अभी थोड़ा हमारे कथा को हमें विराम देते. हमारे का ज्यादा टाइम नहीं है. अब थोड़ा लांब जाना है. अब एक जरा प्रोग्राम मीटिंग बहुत दूर है तो आम्ही बोलते बोला बोला बड़ मुंबई जनावर सांग भले. बोलो बोलो मेरी माऊली जनावर सांग भले. बोलो बोलो साई खोडे जनावर सांग भले. जय हो जय हो. जय हो. जय हो. बघा कशा मेंढ्या निवांत बसल्यात आता. बघा मेंढका इकडे बसल्यात. एक मेंढका इकडे जाऊन बसलाय आणि बघा हा मेंढका आहे ना नाईट ड्युटी करायला कंपनीत कामाला जातो आणि दिवसात सेवा करायला बाळूमाची येतोय इकडे येतोय. किती त्याची शिफरत पाहायची बघा ना
रात्रभर जागतोय चरा आणि दिवसभर मेंढर राखतोय. आता मेंढर थोडे बसल्यात म्हणून तो झोपलाय जरा, नाहीतर तू झोपत पण नाही. पळू पळू मेंढर आणतोय बघा. कौतुक त्याचं मानावा. बाळूमामाच्या सेवेत आलाय. हे बाळूमामा. जय बाळू मामा. आता आम्ही डोंगरांनी चालत चाललोय, काही चरायलाच नाही इकडं. मेंढ्या बी सगळ्या चालतच निघले, काय खायला तर काय नाहीत, खायला राहिलंच नाही. सगळं पाऊस असल्यामुळे सगळं वाळून गेलंय बघा, सगळं पांढरं पांढरं पडलंय बघा, सगळं पांढरं पांढरं यायला लागलंय. एकदा 15 दिवसात तर काही दिसणार बी नाही असं. पाऊस असतं काय असतं, लय एक नंबर असतं इकडं. बघा इकडं चरायला भरपूर आहे, पण जळून चाललंय. बघा मित्रांनो, आम्ही आता खोरच्या जवळपास आलोय. आम्हाला असा चारा भेटलाय ना आता, एक नंबर. सगळे किती पाहिजे तेवढा चारा आहे चांगला, काही गुडघ्याला एवढा मोठा चारा आहे. मेंढ्या इकडे चारतात, काही पळत नाही सगळं आता, कारण फुगल्या तर बऱ्यापैकी. भरपूर चारा आहे इथं. चारा भरपूर आहे का बाबा? हाँ बहुत है। बहुत है ना? हाँ, आज टेंशन नहीं, खेती में नहीं जाने के आज किसी के. कोई नहीं, टेंशन नहीं। हा, बहुत सारा खान दो। खाणे दो सिर्फ. सागर दादा काय म्हणशील, कस काय आज चारा? तुला कसं काय वाटतंय आज कालच्या पेक्षा? कालच्या पेक्षा एक नंबर आहे आज. काल एवढा चारा नव्हता तिकडं, आज लय आहे इकडे बघा, चारा चारा. मामांच्या मेंढ्या कधीच उपाशी राहत नाही. बरोबर आहे, मामांची कृपा सगळी. चलो चला तर आम्ही आता पाल देण्यासाठी निघालोय, कारण आता थोडं जागेचा प्रॉब्लेम झाला वाटतं, जागा थोडी कमी आहे तिथं. तर आम्ही 3 जण निघालोय, का अजून एक मामा आहेत तिथं, इकडं खांड इकडंच राहिलंय. तर आम्ही निघालोय चालत चालत डोंगरात. नका या डोंगराच्या पलीकडे जायचे आम्हाला. चलो, तर आता आम्ही फायनली गावाच्या जवळ आलोय. अजून बऱ्यापैकी 1 किलोमीटर तरी चालत जायचं आम्हाला. कसं काय वाटतंय मामा, पाय दुखतात का? मामा कटाळे नाही, कटाळे नाही, पाय दुखतात फक्त डोंगर चढून. वडापावाला कुठे? वडापावाला काय तर बेळीचं दुकान होतं, पण बंद झालंय वाटतं ते. हो का, कोरगाव मध्ये नाही सरसायचं, पाणी सुटलेलं आहे. आता मेंढ्या इकडे आल्यानंतर पाणी पाजून आणत्याला. आम्ही गावाच्या जवळ आलो आता का, त्या गावाच्या जवळ तर तिकडून वस्तीत ना आता गावात शिरतोय. हा, आता आम्ही बग्याच्या जवळ आलोय. खांड बी यायला सुरुवात झाली, आमच्याकडलंच खांड लय लांब राहिलंय. खांड जवळ जवळ आली. हो काय तर बघा, हे किती स्थळ आज. हा, कुठे आपला पण आता खांड पण आलं, 2 खांड आलं, तिसरं बी आमचं आलं. बाबा आता पुढे चालला आतमध्ये. नको का बाबा, मामांचे हे आहे. खंडाला पाणी नव्हतं प्यायला, पाण्याचं नियोजन केलं, टाकी आणली, टाकीतलं पाणी सोडलंय, मग त्यांना प्यायला. मग सगळ्यांची कामं चालू झाली. आता आम्ही काय तर आपलं पार्लरचं लावायचंय. तर चला मित्रांनो, भेटू लवकर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. चलो, बाय बाय. आमचं आता पाल लावायचं चाललंय बघा, बाबा सुद्धा आलं, ते काहींची कामं चाललं, आमचं पाल लावायचं चाललंय. चला मित्रांनो, लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.